पट्टा पद्धत, नीव राजे अमृत पट्टा पद्धत आपण रिसर्च केली नवी संशोधित. ह्याच्याविषयी थोडी माहिती सांगा सर. गोदावरी 2013-41 या तुरीचं टोकन हे 16 जून 2025 ला करण्यात आलं. टोकन करत असताना अमृत पट्टा पद्धत ही नवीन विकसित करण्यात आली. अमृत पट्टा पद्धत म्हणजे या पद्धतीमध्ये तुरीच्या दोन्ही बाजूनी 1-1 तास हे रिकामा ठेवण्यात आलं. आणि ते रिकामा ठेवलेले तास कशासाठी, तर भरपूर सूर्यप्रकाश मिळावा, आपल्याला मेहनत करता यावी, मशागत करता यावी, हा उद्देश होता. आणि त्या उद्देशाने की 35व्या दिवशी तुरीची पहिली खुडणी केली, 72व्या दिवशी तुरीची दुसरी खुडणी केली आणि 90व्या दिवशी तुरीचं ड्रिचिंग, एक बार ड्रिचिंग केलं. आणि परत ड्रिचिंग करत असताना थोडीशी काळजी अशी घेतली की जे ड्रिचिंग पावडर आहे त्या पावडरचा जे पाणी तयार केलं 500 लिटरमध्ये, त्याच्यामध्ये दही गूळ टाकण्यात आला. आणि ते टाकल्यानंतर 4 दिवस थांबल्यानंतर 4थ्या दिवशी त्याच्या मुळावरती हे ड्रिचिंग करण्यात आलं, ज्यामुळं मुळामध्ये बळकटी आली, ती पाणी धरली नाही. आणि त्यानंतर तिची वाढ एका स्टेप पर्यंत व्हावी, ती थांबावी आणि त्याची या म्हणजे शेंगा फूल याच्यामध्ये तिची ग्रोथ जास्त व्हावी, हा दृष्टिकोन ठेवून जी औषधं दिली ती कृषी सेवा केंद्र, माऊली कृषी सेवा केंद्र, शिरूर ताजबंद, अनिकेत पाटील यांनी दिली. आणि त्यांच्या या औषधाचा एवढा चांगला उपयोग झाला की आज मी या तुरीच्या प्रत्येक एका ओळीमध्ये जवळपास 1 क्विंटलच्या जवळ माल काढण्याची शक्यता आहे. पुढं काय होईल सांगता येणार नाही. पाणी आम्ही सतत देत आहोत. यासाठी माझा सालगडी दयानंद नरवटे याची मेहनत अतिशय कामाला आली आणि त्या मेहनतीद्वारे लेबरद्वारे त्यांच्या सगळ्या कुटुंबाने साथ दिल्यामुळं आम्ही हे करू शकलो. आता थोडासा प्रॉब्लेम, शासनाकडे आम्हाला विनंती आहे की जर शेतीमध्ये उत्पादन वाढ करायची असेल तर शेतीच्या 5 गोष्टी शासनाने कराव्यात. एक पहिली गोष्ट की दिवसभर व्यवस्थितरित्या विद्युत पुरवठा झाला पाहिजे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की शेतीला रस्ते असले पाहिजे. तिसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा देणारा हमीभाव मिळाला पाहिजे. चौथी गोष्ट मोफत अशी साठवण क्षमता विकसित केली पाहिजे. आणि 5वी आणि महत्वाची गोष्ट आहे की लेबर प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जी लाडकी बहीण योजना वापरण्यात आलेली आहे ती योजना त्यांनी तशीच चालू ठेवावी, परंतु त्या लाडक्या बहिणीला ग्रामीण भागातल्या शेतीमध्ये काम करायला लावण्यासाठी प्रवृत्त करावं, त्यांना त्यासाठी सक्ती करावी. आणि किमान महिन्यातले एवढे दिवस शेतीवर काम केले असतील अशी शेतकऱ्याची सही घेऊन त्यांना अशा पद्धतीनं शेती विकासाला योगदान द्यावं अशी शासनाला माझी विनंती आहे. कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे. याचबरोबर की एकंदर शेतकऱ्यांनाही विनंती आहे की शेती करत असताना तंत्रज्ञानाचाच योग्य पद्धतीनं कमी खर्चात, एवढ्या संपूर्ण 8 एकरच्या तुरीमध्ये फक्त 2 पोते खत घातलेले आहे. आपण फारसा खत घातला नाही. एवढ्या खतावरती ही एवढी उल्हासित आहे, एवढी म्हणजे तजेलदार आहे आणि एवढं मोठ्या प्रमाणावर तुरीला शेंगा लागलेल्या आहेत. एका झाडाला 2000 शेंगा आहेत. आणि फुटव्याच्या कटिंगचा जो उपयोग सांगावा तर मी 4 झाडाचा डेमो घेतला की सर्वात मोठं झाड ज्याला 150 फांदे आहेत, त्याच्यानंतर नंबर 2चं झाड ज्याला 65 फांदे आहेत, नंबर 3चं झाड की छोटं त्यापेक्षा 52 फांदे आहेत आणि अतिशय छोटं झाड त्याला कटिंग केल्यामुळं 50 फांदे आहे. आणि या सगळ्या फांद्याचा विचार केला, सरासरी काढली तर 79 फांद्या एका तुरीच्या झाडाला येतात. हे टोकन पद्धतीचं नवीन अमृत राजे पट्टा पद्धतीचं हे सगळ्यात
मोठं विकसित रिसर्च संशोधित रूप आहे. या ठिकाणी मला परत एक वेळा सर्व शेतकऱ्यांना विनंती करावी वाटते की आपण आधुनिक पद्धतीने शेती करावी आणि उत्पादनामध्ये वाढ घडवून आणावं. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.